कैसा हराया ही व्हिडिओ ऐकून कसं वाटलं तुम्हाला? डोक्याची खणकली की नाही? हा, कोण पण इकडे येणार चुतुरबुतुर आपल्याला येऊन सुनावणार. कैसे हराया, हम मस्तपैकी हरा कर देंगे हमारा राज्य. हा, आमचा एरिया आम्ही पूर्ण मुमरा हरा करणार तुम्ही. हा, नाही होऊन देणार बाई. आम्ही पब्लिक कन्फ्यूज झालो रे. मराठी काय करायचं तेच कळत नाही आम्हाला. आम्ही ज्या नेत्याला निवडून देतो तो पक्ष बदलतो. कधी पक्षाला वोट दिलं तर कधी कधी पक्षांचे दोन तुकडे होतात. तर मराठी माणूस आम्ही करायचं काय रे? आम्ही दमलो. त्रास होतो. आम्ही कोणाची बाजू घ्यायची कोणाची नाही घ्यायची. हा कीर्तिवान नेता होता तो तिकडे गेला, हा कीर्तिवान नेता तिकडे आला. काय कळत नाही की आम्ही काय करायचं. मराठी माणसांनी काय करू काय? दमलो. उपाय द्या ना आम्हाला. हरलो आम्ही. आमचे काय करायचं, आमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगायचे तेच कळत नाही. उद्या आम्ही त्या नेत्याला निवडून दिलं, तो काहीतरी वेगळंच विचारत असतो आणि वेगळेच जातो. मग करायचं का? आम्ही दमलोय आता. अशाने ना मराठी माणूस तुटत चाललाय आणि मराठी माणूस तुटला ना हा खूप घातक होत आहे महाराष्ट्राला. कोण पण तुर्रम खान येतोय आणि राग देतोय आम्हाला की हिरवं करून टाकणार, आम्ही जिंकणार. हे चतुर पक्ष आत्ता आले छोटे मोठे. हे आपल्यामध्ये ना चार फुटा पडल्या आहेत ना, मराठ्यांमध्ये चार पक्ष बनलेत आपल्यात. म्हणून आहे ना, हे चतुर पक्ष आहेत ना छोटे मोठे, हे मोठे व्हायला बघतात आता. तर हे मोठे तर होणार नाहीत. आपण मराठी सगळे मराठी एकत्रच राहणार. पण मराठी पब्लिक नेहमी करायचं काय? तर आपल्या एरियामध्ये राग द्यायला बघतायत, हवा करतायत. तर आम्ही करू काय? या ना तुम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्र एकच पक्ष बनवा ना हिंदवी. मजा येईल रे. असे जे नवनवाले आलेत ना सगळे जे आपल्याला राग देतात. कैसा हराया हा अजून डोक्यातनं विषय जात नाही आपल्या. ह्यांना रिप्लाय द्यायचा आपल्याला. आपली एकी दाखवायची आहे. मग त्यांना रिप्लाय आपोआप भेटेल, शांत होतील, घरात बसतील. आपले चार तुकडे झालेत, पाच तुकडे झालेत ना, म्हणून ते हवा करतायत. या एकत्र आता. ऐका या मराठ्याचं. एक येणार ना तेव्हा आपण वाचणार आणि सेफ राहणार. नका असं करू. मराठीत दमला रे, मराठीत दमला. कार्यकर्ता दमून गेला. आता त्याला कळतच नाही कुठच्या दिशेने जायचं. आमची वाटच चुकली. द्या उपाय आता तुम्हीच आम्हाला.